दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। भारत माता की जय, भारत माता की जय। दिल्ली येथील जंतर मंतरवर नीट पेपर फुटच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं असता आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली, तसेच आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला गेला। या घटनेचा आज दिंडोरी शहरात सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध करत दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे। पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले। यावेळी दिंडोरी शहरातील व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला। तसेच आज दिंडोरी तालुक्यातील वणी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या युवा मोर्चाच्या वतीनं वणी बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते। या आवाहनाला आज वणी येथील व्यापारी आणि नागरिकांनी 100% प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला। त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळालाय। वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। त्यानुसार वंचित बहुजन आघाडी वणी शहर कमिटीच्या मार्फत देखील आज वणीमध्ये बंद ठेवण्यात आलं होतं, ज्यामध्ये हा बंद यशस्वी करण्यासाठी या गावातील अनेक दुकानदार, व्यापारी, रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक संघटना असेल, छोटे मोठे उद्योजक असतील, विद्यार्थी युवक असतील, या सर्वांनी या बंदमध्ये सकारात्मक प्रतिसाद देऊन हा बंद यशस्वी केलेला आहे। त्यासाठी मी प्रथमतः सर्वांचे आभार मानतो। यानंतर मित्रांनो, एक बाब प्रामुख्याने आपण लक्षात घेतली पाहिजे की एकंदरीत या देशामध्ये नीट पेपरला देऊन अनेक विद्यार्थी प्रेशराईज होऊन आत्महत्या करत असतात। अनेक विद्यार्थी एस अनिता नावाची एक केस तेलंगणामध्ये सर्वात प्रचलित केस आहे, ज्यामध्ये विद्यार्थिनीला 98% मार्क पडून देखील नीट क्वालिफाईड न झाल्यामुळे कोर्टात जाऊनही न्याय न मिळाल्यामुळे त्या विद्यार्थिनीला आत्महत्या करावी लागली। यासारखे अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। धर्मेंद्र प्रधान हे गेंड्याची कातडी पांघरून राजीनामा देण्याबाबत भूमिका घेत नाहीये। देशाचे प्रधानमंत्री देखील या भूमिकेबद्दल एक शब्द देखील बोलत नाहीये। भाजप सरकार आणि एकंदरीत त्यांचे समविचारी लोक या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या मारझोडीचं अप्रत्यक्ष वेगवेगळ्या पद्धतीने समर्थन करत आहे। त्या गोष्टीचा देखील आम्ही निषेध करतो। सगळ्यात पहिले आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वंचित बहुजन आघाडीची आतापर्यंत नीटला धरून शिक्षणाचं बाजारीकरण थांबलं पाहिजे। नीट, JEE, CET यासारख्या ज्या परीक्षा असतात, या परीक्षा खासगी कोचिंग क्लासेसला बढावा देण्यासाठी असतात, ज्या इथल्या वंचित घटकांना, इथल्या आदिवासी, दलित, भटक्या, मुस्लिम यासारख्या वंचित घटकांना स्पर्धेतून बाद करण्यासाठीचा हा प्रकार आहे असं आम्ही मानतो। आणि शेवटी जाताना एवढंच सांगतो की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळाला पाहिजे। त्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या आंदोलनात भाग घेतला त्या विद्यार्थ्यांचा देखील आम्ही सन्मान करतो। प्रामुख्याने दिल्ली पोलिसांचा आम्ही निषेध करतो। दिंडोरी येथील आंदोलनात युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख, तालुका प्रमुख पांडुरंग गणोरे, शहराध्यक्ष रोहित जंगम, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष नरेश देशमुख, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष तौसिफ मणियार, मनसेचे उपजिल्हा प्रमुख मनोज ढिकले, तालुका प्रमुख अमोल उगले आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।